श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार, ते हे कवी श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील हे कवीश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवीश्वर चिंतनाच्या स्मरणाच्या माध्यमातून आपल्याला समर्थ या ठिकाणी असं म्हणतायत की कवी जो आहे ना, या कवीची व्याप्ती समर्थ आपल्यासमोर इथे वर्णन करतायत। कवीची काव्य प्रतिभा कवीश्वर स्तवनाच्या माध्यमातून समर्थांनी आपल्यासमोर इथे ठेवलेली आहे की कवी हा भगवंताच्या सृष्टीचा सर्वोत्तम अशा प्रकारचा अलंकार आहे। अर्थात मुळातच ही जी सृष्टी आहे ही भगवंताने निर्माण केलेली सृष्टी आहे, ही ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आहे आणि या सृष्टीचा संकल्प सुद्धा जेव्हा भगवंतामधून भगवंताच्या अंतःकरणामध्ये जेव्हा तो निर्माण झाला, भगवंताने जेव्हा या सृष्टीचा संकल्प केला किंवा तो संकल्प बाहेर पडला, तेव्हा तो संकल्प जो आहे, ही सृष्टी ही खरोखरीच त्या भगवंताच्या कृपेचं दर्शन आहे आणि भगवंताची कृपा ही त्या सृष्टीच्या माध्यमातून या आपल्या प्रत्येकाला ती पाहायला मिळत असते। कारण सृष्टीवरती किती अलंकार आहेत पहा। ही सृष्टी सर्वसामान्य नाही आहे। या सृष्टीमध्ये मनुष्य प्राणी हा भगवंताच्या कृपेसाठी किंवा भगवंताच्या दर्शनासाठी म्हणून समर्थांनी भगवंताने निर्माण केला की हा माणूस परमेश्वराची कृपा संपादन करू शकतो। हाच माणूस या सृष्टीवरती सुंदर अशा प्रकारची रचना तयार करू शकतो। या सृष्टीवरती जसा मनुष्य प्राणी निर्माण केला तसे अनेक प्रकारचे पशु पक्षी प्राणी हे भगवंताने निर्माण केले, ते ईश्वराने निर्माण केले आणि हे प्राणी जे आहेत हे आणि पशु पक्षी जे आहेत या सृष्टीवरती अनेक प्रकारचे अलंकार आपल्याला पाहायला मिळतात। झाडं फुलं वनस्पती आणि हा केवढा मोठा अलंकार सृष्टीला लाभलेला आहे। झाडं फुलं वनस्पती या प्राण्यांच्या माध्यमातून हे सृष्टीचं दर्शन आपल्याला घडत असतं आणि इथे जसं नुसती केवळ सृष्टीचा आपण विचार करतो आहोत, हे सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे। या सृष्टीतला प्रत्येक अंश, या सृष्टीमध्ये घडणारी प्रत्येक घटना आणि या सृष्टीतला प्रत्येक अंश जो आहे हा फक्त आणि फक्त भगवंताच्या इच्छेने घडत असतो, फक्त ईश्वराच्या कृपेने घडत असतो। आणि इथे तर समर्थ असं म्हणतायत केवढं मोठं काव्याची आणि कवीश्वराची किंवा जो काव्य करतो त्याची केवढी मोठी महती समर्थ वर्णन करता आहेत की कवी जो आहे हा सृष्टीचा अलंकार आहे असं म्हटलेलं आहे। देवाच्या मूर्तीला केव्हा तरी उत्सवामध्ये केव्हा तरी एखाद्या चांगल्या यात्रेमध्ये तेव्हा ती अलंकाराने सजवलेली मूर्ती असते, किती सुंदर मूर्ती दिसते। पालखीमध्ये जेव्हा आपण पाहतो की स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे, दत्ताची मूर्ती ठेवलेली आहे, रामाची मूर्ती ठेवलेली आहे, कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्या मूर्तीला सुंदर अशा प्रकारचे अलंकार केलेले आहेत। माणसांची धाव किती त्याच्याभोवती असते पहा, ते पाहण्यासाठी दर्शनासाठी आणि किती ते सुंदर अशा प्रकारचं गोंडस रूप दिसतं। मूर्ती मुळात सुंदर असतेच, भगवंताचं रूप सुंदर आहेच, पण ते अलंकाराने नटल्यामुळे किती छान दिसतं आणखीन। तसं इथे समर्थ वर्णन करतात की सृष्टी ही सुद्धा भगवंताने निर्माण केली, ईश्वरानेच निर्माण केली, पण त्या सृष्टीचा अलंकार म्हणजे हे कवी आहेत। ह्या कवींनीच या सृष्टीला अलंकारित केलेलं आहे। कवींनीच ही सृष्टी सजवलेली आहे, कवींनीच ही सृष्टी नटवलेली आहे आणि अशा
सजलेल्या नटलेल्या सुंदर अशा प्रकारच्या सृष्टीमध्ये हा मनुष्य प्राणी हा जीवनाचा आनंद घेतो आहे. कवी लक्ष्मीचा शृंगार. आता लक्ष्मी जी आहे ही मुळात सर्वांना अत्यावश्यक असणारी लक्ष्मी असते. प्रत्येकाला ती लक्ष्मीप्रिय असते, प्रत्येकाला लक्ष्मीची आवश्यकता असते. आणि लक्ष्मीचा शृंगार जो आहे हा एखाद्या दागिन्याप्रमाणे तो शोभून दिसतो. कवी म्हणजे लक्ष्मीचं जणू ऐश्वर्य असतं. आता नुसती लक्ष्मी असणं आणि ती लक्ष्मी स्थिर असणं, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी माणसं किती आटोकाट प्रयत्न करत असतात. लक्ष्मी येते, धन पैसा येतो, पण आपण पाहतो की इथे समर्थांना फक्त धन पैसा संपत्ती एवढ्यापुरतं लक्ष्मीचं रूप मर्यादित नाही आहे, एवढ्यापुरतं फक्त लक्ष्मी मर्यादित नाही आहे, तर नारायणाशी पूर्णपणे एकरूप झालेली, नारायणाच्या स्वरूपाशी म्हणजे भगवंताच्या स्वरूपाशी जी अत्यंत सावलीप्रमाणे त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्याशी एकरूप झालेली आहे, त्या नारायणाशी म्हणजे भगवंताशी समरस झालेली आहे ही लक्ष्मी. तर लक्ष्मी ही एक सत्ता आहे, लक्ष्मी एक सामर्थ्य आहे. आणि ही लक्ष्मी हे जे सामर्थ्य आहे, हे जे लक्ष्मीचं ऐश्वर्य आहे, हे लक्ष्मीचं ऐश्वर्य हे कवीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतं. तो कवी जसा तो लक्ष्मीचा तो शृंगार आहे आणि कवी लक्ष्मीचं जणू ऐश्वर्य आहे, सर्व सिद्धींचा विश्वास. सगळ्या सिद्धी असतात, अनेक प्रकारच्या सिद्धी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, त्या प्रत्येकाला प्राप्तही होऊ शकतात. पण त्या सिद्धी आणि त्या सिद्धीवरती असलेला विश्वास, त्या सिद्धीवरती असलेली श्रद्धा, त्या सिद्धीवरती असलेला भाव आणि ती सिद्धी निर्माण करण्याची ज्याच्यामध्ये असणारी शक्ती जी आहे, ही शक्ती ही काव्याच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते. हा कवी जो आहे ना, हा कवी हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये लपलेला आहे. प्रत्येकामध्ये कवीचं अस्तित्व आहे, प्रत्येकामध्ये कवीचं वास्तव्य आहे. आणि प्रत्येक ठिकाणी कवीशिवाय आणि कवेश्वराशिवाय आपल्याला अन्य काहीही पाहायला मिळत नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर सुंदर अशा प्रकारची ती अभंगगाथा ऐकली, सुंदर अशा प्रकारचं चिंतन ऐकलं की मन प्रसन्न होतं. इतर ठिकाणी पण आपण जात असतो, बाजारात गेल्यानंतर मन अस्वस्थ का होतं किंवा गोंगाटामध्ये आपल्याला नकोसं वाटतं. का वाटतं? तर बाजारामध्ये ती शांतता नाही, बाजारामध्ये ते काहीतरी गोंगाटाने मन असं विचलित होऊन जातं. पण मंदिरामध्ये गेल्यानंतर, प्रार्थनास्थळामध्ये गेल्यानंतर, आपण एखाद्या एकांतामध्ये गेल्यानंतर, क्षेत्रावरती गेल्यानंतर मन किती प्रसन्न होतं. सुंदर अशा प्रकारची भूपाळी ऐकली, सुंदर अशा प्रकारचे श्लोक ऐकले, सुंदर अशा प्रकारचं काहीतरी स्तोत्र ऐकली की मन तिथे अगदी तल्लीन होऊन जातं. म्हणजे माणूस हा नादाशी, संगीताशी आणि तो अत्यंत अत्यंत लुब्ध अशा प्रकारानं तो होऊन जातो आणि त्याच्यामध्ये तो आनंद घेत असतो. अशा कवेश्वराचा आणि काव्याचा सुंदर अशा प्रकारचा दर्शनाचा योग या समासाच्या माध्यमातून समर्थांनी आपल्या समोर इथे ठेवलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.